काही होणार नाहीये आणि ह्यात माझी काहीच चूक नाहीये। हे जे काही झालं ना हे त्यांच्या चुकीमुळे झालंय। एवढी वर्ष जे सत्य त्यांनी त्यांच्या फॅमिली पासून लपवून ठेवलं होतं, हे डार्क सिक्रेट त्यांनी लपवून ठेवलं होतं ना, हे अचानक एक्सपोज झालं म्हणून हे झालंय। अरे कोणामुळे का झालेला असे ना केदार, पण त्यांना आता तुझी गरज आहे आणि तू तिकडे गेलास तर त्यांना फरक पडणार आहे। केदार हे बघ, आपल्याला माहिती आहे की युवराजला ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडणार नाहीये। तो कदाचित त्यांना भेटायलाही जाणार नाही, पण तू तिकडे जाणं गरजेचं आहे। बाकी काही नाही, एका मुलाचं कर्तव्य म्हणून तरी जा। गाय मारली म्हणून तू वासरू मारणार आहेस? मग काय फरक राहिला त्यांच्यात आणि तुझ्यात? केदार, मला माहितीये तुझ्या आईने तुझ्यावर हे संस्कार केलेले नाहीये। मला हेही माहितीये की तुझ्या मनात आता खूप राग आहे, खूप। पण रागाच्या भरात असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याचा तुला पश्चाताप करायला लागेल। मला एक गोष्ट सांग, एका माणसाला आपली गरज असताना आपण त्याला भेटायला गेलो नाही, हे ओझं घेऊन जगू शकणार आहेस तू आयुष्यभर? आईच्या फोटो समोर ताठ मानेने उभा राहू शकणार आहेस का? आज तुला कदाचित तुझ्या बाबांची गरज नाहीये, पण त्यांना त्यांच्या मुलाची गरज आहे, खूप गरज आहे। म्हणून तू तिकडे जायला पाहिजे। आणि जेवण आणलंय, जाणार असेल तरी खाऊन जा, आणि नसशील जाणार ना तरी दोन्ही ताटं भरलेली आहेत। आपण शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून झालेत। ओके, आता फक्त दयाने डोळे ओढले पाहिजे बस। नाही, मला माहिती आहे दया काका बरे होणार आहेत। होणार, दया 100% बरा होणारच आहे। हो, त्याला एकच गोष्ट 100% बरी करू शकते, त्याची इच्छाशक्ती। त्याची इच्छाशक्ती वाढेल असं काहीतरी स्ट्रॉंग आपण केलं पाहिजे। त्याला मोटिवेट करा, त्याला सतत सांगा की अरे दया तू बरा होणार आहेस। जवळच्या लोकांना बोलून घ्या, अशा जवळच्या लोकांना की ज्यांना बघून त्याला वाटेल की हा आपल्याला जगायला पाहिजे म्हणून। आणि प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज असे रडके चेहरे घेऊन त्याच्यासमोर जाऊ नका। नाही, चेहरे सतत असे हसरे ठेवा। हा जमेल ना? हो 100% कामत काका 100%। बरं ठीक आहे, बघ कौशिक, तू वहिनी, तुम्ही आणि युवराज, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या युवराज कुठे आलाच नाही? नाही तूच ऍक्च्युली त्यांनी फोन केला होता, मी त्याला कॉल बॅक करायला विसरून गेले, पण मी बोलून घेते ना त्याला। मला सगळं माहिती आहे। दयाला वाचवणं आपल्या हातात आहे। आपण स्ट्रॉंगली त्याची विल पॉवर जागृत करूया। प्लीज हेल्प मी। हे बरे होते। हो पद्मिनी काकू 100% बरे होणार। बरं मला सांगा, तुम्ही काही खाल्लंय का? नाही, मला नकोय काही। पद्मिनी काकू माझा ऐका प्लीज, इकडे कॅन्टीन आहे, आपण थोडंसं खाऊन घेऊया प्लीज। नाही, हे बरे झाल्याशिवाय मला काही नकोय प्लीज। पद्मिनी काकू। केदार कुठे आहे तो? इथे काय करतोयस? इथे काय करतोयस? काय तुला काय वाटलं? तुझ्यावर अन्याय झालाय असं सांगून तू आमच्या घरात घुसशील आणि आम्ही बघत बसू? तुम्ही शांत व्हा, मी नर्सला बोलून आणते। मी आले। द्या काका। बरं मी इकडेच थांबले। द्या काका।
खरंच माझा मुलगा आहे कौशिकी. माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यावर विश्वास ठेव कौशिकी. दया काका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण कौशिकी माझ्यामुळे केला माझ्याकडनं चूक झाली आहे. माझी चूक सुधारायची मला संधी द्या. दया काका तुम्हाला तुमची संधी मिळणार दया काका पण आता ही वेळ नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, तू काही केलंस ना तरी तुझा स्वार्थ तुला साधू देणार नाही मी. खांडेकरांच्या आडनावासाठी चाललंय ना हे सगळं, पण खांडेकरांचं नाव तुला भीक म्हणून सुद्धा मिळणार नाही. तुम्ही मला सांगा काकूचं काय युवराजचं काय याचा विचार नाही केलाय का तुम्ही? अरे केदारचं काय कौशिकी माझ्या चुकीमुळे केदारच्या वाट्याला काही आलेलं नाही. खांडेकरांच्या संपत्तीतली एक फुटकी कवडी सुद्धा मिळू देणार नाही मी तुला, आणि घरात प्रवेश सुद्धा मिळू देणार नाही. मला माझ्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त करायचंय कौशिकी. मला काही झालं तर केदार पुन्हा अन्याय होता का म्हणून. नाही 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 दया काका तुम्हाला काही होणार नाहीये. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. कौशिकी काय झालं तरी केदारला त्याचा हक्क मिळायला हवा ते महत्वाचं आहे. पुढे मला तुम्हा खांडेकरांचं ना काहीच नकोय. ना संपत्ती हवी आहे ना कुठला हक्क हवाय. केदारला त्याचा हक्क मिळायला हवा कौशिकी. हो हो हो